नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जनरली महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये एक ट्रेंड होता की आधीच्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण जसं जसं काळ बदलत गेला तसं हे चक्र जे आहे ते एक्झॅक्टली उलटं झालं. उत्तम नोकरी आली आणि मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती आली. म्हणजे शेतीवरचं अवलंबित्व वाढलं, पण एक व्यवसाय म्हणून किंवा पैसे कमवण्याचं साधन म्हणून आपण जो त्याच्यावरचं जे अवलंबित्व होतं ते हळूहळू कमी होत गेलं. आणि त्यामुळं गेल्या काही काळामध्ये जर आपण ट्रेंड बघितला तर सगळ्या देशामध्ये MSME सेक्टर जो आहे तो सर्वाधिक वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकारसुद्धा त्यासाठी कृतिशील आहे. पण दुसऱ्या बाजूला हे जर करायचं असेल तर मग आम्हाला नेमका व्यवसाय कुठला करायचा, व्यवसायासाठी भांडवल कुठून आणायचं, त्यासोबतच आपलं असलेलं प्रोडक्ट विकायचं कुठं, आणि समजा यातलं काहीच करायचं नसेल तर व्यवसाय करता येतो का. तर हे असे शेकडो प्रश्न तरुणाईच्या मनामध्ये आहेत. नोकऱ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि अजून येत्या काळामध्ये AI आणि बाकीच्या गोष्टींमुळं त्यातली आव्हानं जी आहेत ती नेमकेपणानं वाढतानाच आपल्याला बघायला मिळणार आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जर बघितलं तर तसं भीतीदायक वातावरण निर्माण होतं. पण एवढं पण काही घाबरायचं कारण नाही आहे. आपल्याकडे अशी काही लोकं असतात की जी कायम टॉर्च बेररचं काम करत असतात, ती तुम्हाला वाट दाखवण्याचं काम करत असतात. असेच एक वाटाडे आपल्यासोबत आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर ओमकार माळी. ते उद्यमी महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रमुख आहेत. त्यासोबतच इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये गेली 20-22 वर्ष त्यांचा खूप उत्तम अनुभव आहे आणि इथून आपल्या देशामधून काही उत्पादनं एक्सपोर्ट करण्याचा आणि तिकडून काही उत्पादनं भारतामध्ये आणून ती विकण्याचा हा सगळा व्यवसाय. तर त्यांची सगळी गोष्ट खूप प्रेरणादायी आहे आणि मला असं वाटतं की या काळामध्ये जेव्हा सगळीकडे हताशा निराशा दिसते त्यावेळेला ओमकार यांच्यासारखी जी मंडळी आहेत ती तुमच्यासाठी एक आधार ठरू शकतात आणि म्हणून आपण आज त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओमकारजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. कसं आहे ना की पाहुणे आले की आम्ही सगळ्या जडबीड प्रश्न असं एकदम माराविरा होतो, पण मला तर एकदम सोपं समजून घ्यायचं आहे की तुम्ही शिकलात कुठे, तुमचं बॅकग्राऊंड काय, तुमच्या घरी कोण कोण असतं, काय नेमकं. सो माझ्या घरी आई वडील, बायको, 2 मुलं. राहायला मी ठाण्यामध्ये आहे. शिक्षण कुठे झालं तर आधी ठाण्यामध्ये होतो शिकायला, नंतर मग पुण्याला बोर्डिंग स्कूलमध्ये होतो आणि ते झाल्यानंतर मग 11वी-12वी पुन्हा ठाण्यामध्ये झाली आणि त्यातून नंतर मग लक्षात आलं की आपल्याला थोडंसं पुढे अजून शिकायला पाहिजे, बेटर हे करायला पाहिजे. मग स्कॉलरशिपवरती मी लंडनला शिकलो. लंडनला माझं HND हायर नॅशनल डिप्लोमा तिथे झाला माझा. नंतर मग परत आलो, इथे MBA केलं इंडियामध्ये, डॉक्टरेट केलं. सो हे शिक्षणाचं बॅकग्राऊंड ओव्हरऑल. मग एवढं सगळं शिकलेली ज्याला लोक असतात ती जनरली 2-3 क्षेत्रामध्ये आम्हाला काम करताना दिसतात. एक तर ती मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये थेट CEO, CFO वगैरे अशा पदांवरती दिसतात, किंवा मग दुसरीकडे पॉलिसी डिसिजन्स किंवा पॉलिसी मेकिंग्समध्ये गव्हर्नमेंटसोबत काम करताना दिसतात. तर तुम्हाला असं वाटलं नाही का की आता आपण जरा नोकरी वगैरे करून छानपैकी उत्तम, का तुमच्या घरामध्ये काही कुणी नोकरी केली नव्हती? माझ्या घरात सगळेच नोकरी करणारे होते. असं कधीच कोणीच नव्हतं की व्यवसाय करेल, व्यवसायासाठी सपोर्ट करेल. पण एक आधीपासून माझ्या डोक्यात, मला आठवते 11वीमध्ये मला जेव्हा पहिल्यांदा शाळेत कॉलेजमध्ये विचारतात की तुला काय व्हायचं आहे, काय करायचं आहे, तर मी बोललो होतो की मला 2 गोष्टी करायच्या, एक तर मला एंटरप्रेन्योर व्हायचं किंवा मला राजकारणात जायचं आहे. तेव्हा सगळे हसले होते आजूबाजूचे लोक आणि त्यावेळेस असं वाटलं की कशाला हसतात, म्हणजे एंटरप्रेन्योर बनणं याच्यात काय चूक आहे. मग ते डोक्यात कुठेतरी राहिलं की मग आता तेच एवढे हसतायत सगळे तर मग करायला पाहिजे. माझं ते आधीपासूनच थोडंसं खतरो की खिलाडी असण्याचा स्वभाव आहे. त्यामुळे जर हसतायत सगळे म्हणतात नाही करता येणार, मग करून दाखवूया आपण. सो म्हणून मग ते हळूहळू करत व्यवसायाचं, आणि काय होतं MBA करत असताना बिझनेसचंच शिक्षण दिलं जातं. त्यावेळेचे सगळे तुमचे क्लासमेट्स असतील ना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुमच्याकडे, त्यावेळेला तर इझिली जॉब्स कॅम्पसमध्ये अवेलेबल होते. मग घरचे म्हटले नाहीत की अरे एवढ्या सगळ्या लोकांना नोकरी लागतात, तू का नाही नोकरी करत आहे? मी माझं पहिला ट्रेड होईपर्यंत घरातल्यांना माहीत नव्हतं की मी व्यवसाय करतोय म्हणून. मी घरातनं ऑफिसच्या वेळेला इकडे गेलो, इंटरव्ह्यू दिला, तिकडे 8 दिवस काम केलं. पवईला एक कंपनी होती. 8 दिवस काम केल्यानंतर लक्षात आलं की आपलं काम नाही आहे. का बरं? एका जागी नाही, मनच एका जागी बसवता येत नव्हतं, दुसऱ्याच्या इन्स्ट्रक्शन्स घेण्याची सवय नव्हती. त्यामुळे 8 दिवसानंतर लक्षात आलं की आपलं काम नाही हे. 8 दिवसानंतर बाहेर पडलो. ऑफिसच्या वेळेला घरातनं बाहेर पडायचो, कॉफी शॉप किंवा एखाद्या कुठेतरी तेव्हा कॉफी शॉप हा प्रकार नव्हता की तेवढे पैसे पण नव्हते, त्यामुळे टपरीवर जाऊन बसायचो.
तिकडे जाऊन विचार करायचो किंवा सर्च करायचो, लोकांशी बोलायचो, काय करतो, आणि ऑफिस संपल्याच्या वेळेला परत घरी यायचो. हे असं ऑलमोस्ट मी गेले 5-1 महिने केलं. बरं. मग पण ज्या वेळेला नोकरी करायची नाही हे ठरवलं, त्याला व्यवसाय कुठला करायचा हे कळालेलं होतं किंवा लक्षात आलेलं होतं? मॅक्सिमम लोकांचं माझ्यासकट हा प्रॉब्लेम असतो की व्यवसाय करायचा हे माहिती असतं, कुठला ते माहीत नसतं. माझं पण सेम होतं. मग त्यावेळेस ग्लॅमरस इव्हेंट इंडस्ट्री खूप होती, त्यामुळे असं वाटलं तर इव्हेंट्समध्ये आपण काहीतरी काम करू. मग इव्हेंट्स पॉईंट ऑफ व्ह्यूने काय करता येईल ह्याचं काम चालू असताना चुकून एकदा एक ज्योतिषी भेटले आणि त्यांनी सांगितलं की यांनी व्यवसाय करायचा असेल तर ऑफकोर्स वडिलांकडे झाले होते, व्यवसाय करता इंटरनॅशनल बिझनेस करायला पाहिजे, याला एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये खूप चांगली गती आहे. तर वडिलांनी शिवाय घातलं त्याला की एक्सपोर्ट इम्पोर्टचे कुठले धंद्याचं, मी त्याला सांगतो नोकरी कर आणि तू त्याला सांगतो व्यवसाय कर. तर ती गोष्ट राहून गेली. आणि मग त्याच्या आता MBA करत असताना, डॉक्टरेट करत असताना हा टॉपिक होताच, इंटरनॅशनल बिझनेस हा सब्जेक्ट होताच. त्यामुळे त्याच्यावरती थोडंसं अजून वाचन केलं, वाचायला लागलो, समजायला लागलो. नंतर मग एक व्यक्ती होते जे ऑलरेडी करत होते, मग त्यांच्याकडनं शिकून घेतलं, त्यांच्याकडे जाऊन थेरॉटिकल समजून घेतलं. पण नंतर लक्षात आलं की थेरॉटिकलमध्ये आणि प्रॅक्टिकलमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, त्यामुळे फील्डवर जाऊन काम करायला लागेल. पण प्रॉब्लेम होता भांडवलाचा. मग सगळ्यात पहिले काय केलं तर एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकल्यानंतर एक लक्षात आलं की गॅप कुठे आहे बिझनेसमध्ये. आपल्याकडे मॅक्सिमम शेतकरी किंवा मॅक्सिमम मॅन्युफॅक्चरर्स असे आहेत की जे प्रोडक्ट चांगलं बनवतात पण ते स्वतः एक्सपोर्ट नाही करत, दुसरा कोणतरी ट्रेडर येऊन त्यांच्याकडनं ते एक्सपोर्ट करून घेऊन जातो. मग त्या लोकांना भेटलो मी, ज्या मॅन्युफॅक्चरर्स शेतकऱ्यांकडे प्रोडक्ट्स आहेत पण एक्सपोर्ट क्वालिटीचे आहेत, दुसरा कोणतरी येऊन करतोय पण ते स्वतः करत नाहीत. मग त्यांना विचारलं की का नाही होतं, मग त्यांना सांगितलं मी सर्वे करतोय म्हणून. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला हा प्रॉब्लेम वाटतो, तो प्रॉब्लेम वाटतो, की आम्हाला बाहेर कसा फाइंड आउट करायचं माहीत नाही, डॉक्युमेंटेशनची भीती वाटते किंवा डॉक्युमेंटेशनला खर्च खूप येतो. मग त्यावेळेस त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही डॉक्युमेंटेशन तुमचं जर काढून दिले तर नाही खर्च खूप येतो. मग मी माहिती काढली तर लक्षात आलं की गव्हर्नमेंटचे चार्जेस डॉक्युमेंटेशनसाठी खूप कमी आहेत. म्हणजे मला माहीत नाही किती लोकांना माहिती आहे, पण एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स 500 रुपयाला मिळतं. बाहेर लोक आजही 15-15 हजार रुपयाला विकत आहेत, सर्व्हिस एजंट्स म्हणा, सर्व्हिस. तर मी त्यांना म्हटलं तुमचे डॉक्युमेंट सगळे मी काढून देतो, त्याचे गव्हर्नमेंट चार्जेस जे असतील ते तुम्ही मला पे करा आणि प्लस सगळे करतोय म्हणून मला 10,000 रुपये माझी सर्व्हिस चार्ज द्या. हे एकदा मला एकाला बोललो तो हो बोलला, कारण तोपर्यंत नंतर लक्षात आलं की त्याला कोणतरी लाख रुपयाचं कोटेशन दिलं होतं. अरे वा. सगळे डॉक्युमेंटेशन काढून द्यायला. मग मला लक्षात आली अपॉर्च्युनिटी, आणि या तिकडे पण बिझनेस करतायत लोक. हां, तिथे पण करतायत डॉक्युमेंट काढून देण्याचा बिझनेस. हो, आता GST बघा ना, गव्हर्नमेंटचे GSTचे चार्जेस किती 26-27 हजार रुपये आहेत. बाहेर चार्ज करतात किंवा CA किती चार्ज करतात. सो तो बिझनेस आहे फुल टाईम. मग लक्षात आलं की ह्याला इथे अपॉर्च्युनिटी आहे. मग त्या लोकांकडे गेलो, त्यांना सांगितलं तुमचं डॉक्युमेंट काढून देतो. असं मला वाटतं पहिल्या 2 महिन्यामध्ये 32 एक लोकांनी सांगितलं मला डॉक्युमेंट्स काढून दे. म्हणजे 3,20,000चं भांडवल तयार झालं. त्यातून 3,20,000 भांडवल तयार झालं. 32 माणसं अशी मिळाली की ज्यांच्याकडे एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट आहे, त्यांना स्वतःला एक्सपोर्ट करता येत नाही आहे. मी काढून दिल्यामुळे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत आणि आता त्यांच्याकडे पुढे काय करायचं माहीत नाही. सो अगेन अपॉर्च्युनिटी दिसली. परत त्यांना अप्रोच झालं, डॉक्युमेंट सबमिट केले आणि त्यांना म्हटलं आता करा चालू तुम्ही. त्याला काय आम्हाला मदत कर. मग तिथे माझी कन्सल्टिंग चालू केली मी, की तुम्हाला मी बायर शोधायला मदत करतो, तुमचा ट्रेड जेव्हा होईल मला आत्ता काय पैसे देऊ नका, ट्रेड जेव्हा होईल, ट्रेड झाल्यानंतर मला XYZ चार्जेस तुम्हाला मी चार्ज करेन तुमच्या ट्रेडवरती. तिकडनं हळूहळू भांडवल उभं राहायला लागलं, लोक नवीन मिळत गेली आणि त्यातूनच मला माझं प्रोडक्ट मिळालं. क्या बात आहे. मला म्हणजे हे फार इंटरेस्टिंग जर्नी आहे. म्हणजे तुम्हाला एकातून एक कडी जी आहे ती जोडली गेली आणि मग तुम्हाला ते मला एक क्लिअर होतं जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलं होतं की आपला कंटेनर एक्सपोर्ट झाला पाहिजे. पण असं कंटेनर एक्सपोर्ट झाला पाहिजे, पण म्हणजे समजा काय एक्सपोर्ट करायचं हे शोधणं फार कठीण आहे. बरं त्याच्याकडे आपण येऊ, पण पहिल्यांदा भांडवल तरी किती होतं हातात तुमच्या पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही ट्रेड केलं त्यावेळेला? पहिला ट्रेड केला तोपर्यंत हे असं सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे करून ते भांडवल तयार झालं होतं माझ्याकडे. पण मग आता समजा तर ट्रेडिंग करायचं हे लक्षात आलं, तर मग आता काय ट्रेड करायचं हे कसं काय निवडलं? सो ते जे मी सर्व्हिसेस देत होतो त्या सगळ्यांना, त्याच्यामध्येच एक जण होता जो अरेका नटच्या प्लेट्सचं मॅन्युफॅक्चर होता. अरेका नट सुपारीच्या पानाच्या प्लेट्स, त्याचे प्लेट्स, त्याचे हे सगळं थोडं काळ त्याच्यावरती रिसर्च केलं. नंतर एक जण होते जे फ्रेंच फ्राईजमध्ये काम करत होते, एक जण होते त्यामध्ये पिसिलियम सीड्स म्हणजे आपलं इसबगुल जे असतं त्याच्यामध्ये काम करत होते. तर त्यातनं मला प्रोडक्टचं एक्सपोजर मिळत गेलं. त्या प्रोडक्टचं एक्सपोजर म्हणून मग थोडा रिसर्च केला की कुठल्या प्रोडक्टला रिक्वायरमेंट असू शकते, कुठल्या नाही असू शकते. काही ॲग्रिकल्चरमध्ये काम करणारी माणसं होती. माझा इंटरेस्ट कायम शेती उत्पादनामध्ये होता. का पण शेती आधारित उत्पादन का? म्हणजे
आता इंटरेस्ट आता काय म्हणजे मला या अँगलने विचारायचं की त्यात जास्त अधिक संधी दिसत होती म्हणून होतं की नाही, त्याचं सोर्सिंग सोपं वाटत होतं. कारण महाराष्ट्रामध्ये काय कुठे गेलं तरी काही ना काहीतरी शेती उत्पादन हे मिळू शकेल, त्यामुळे सोर्सिंग सोपं वाटत होतं. आणि हीच माझ्या मते चूक आजही अनेक लोक करतात की ते सोपं वाटतं म्हणून त्या प्रोडक्टमध्ये जातात. पण तुम्ही ज्यावेळेला सुरुवात केली तर पहिला ट्रेड ज्यावेळेला तुम्ही केलात तर पहिलं असं कुठलं प्रोडक्ट होतं की जे तुम्ही एक्सपोर्ट केलं? फ्रेंच फ्राईज. माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रोडक्ट मी एक्सपोर्ट केलं तर फ्रेंच फ्राईजला केलं आणि बांगलादेशला केलं. बांगलादेशमध्ये. आणि मग कसा होता रिस्पॉन्स, तो अनुभव कसा होता मला जो पूर्ण जर सांगितलं, कारण स्वतःचं एखादं प्रोडक्ट एक्सपोर्ट करतोय इट इज अ बिग थिंग आणि तो एक मोठा अनुभव असतो आणि तो कधी माणूस विसरू शकत नाही. तर ज्यावेळेला तुम्ही ठरवलं किंवा आता आपल्याला हे प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं आहे तर तुम्ही ठरवल्यापासून ते बायर शोधेपर्यंत आणि ते जाईपर्यंत आणि पैसे हातात देतेपर्यंतचा एक्सपिरियन्स मला ऐकायचा आहे. सो आता जे फ्रेंच फ्राईजचे मॅन्युफॅक्चर होते त्यांच्याकडनं मला बरंचसं प्रोडक्टचं रिसर्च करायला मिळालं, कारण त्यांच्याकडं मी रेग्युलर प्रोडक्टबद्दल बोलायचो, कारण मी त्यांना सांगितलं तुमच्या प्रोडक्टसाठी मी बाहेर शोधतो म्हणून. सो त्यामुळे रिसर्च चालू होता, प्रोडक्ट काय आहे, कसं आहे, त्यात मार्जिन्स किती आहेत हे समजत गेलो. मला लक्षात आलं याच्यात मार्जिन्स चांगले आहेत, पण मी ज्या माणसावर काम करत होतो त्याच्याकडे तेवढी मोठी क्वांटिटी अवेलेबल नव्हती की तुम्हाला एक्सपोर्टसाठी देऊ शकेल. एक कंटेनर एक्सपोर्ट करायला मला 26 टन माल लागतो फ्रेंच फ्राईज एका कंटेनरमध्ये, 40 फुटी कंटेनरचं असेल तर. तर मग मी त्याचे मॅन्युफॅक्चरर शोधायला चालू केले जे मेजरली होते गुजरातमध्ये. मी 3 मॅन्युफॅक्चरर्सशी बोललो, मला सगळेजण गुजरातमध्ये भेटले. एक जण होता तो होता बिहारचा, त्याच्याशी बोललो. ही खूप मजेशीर कहाणी की लोक, मी कायम सांगतो की तुम्ही जाऊन व्हिजिट करा मॅन्युफॅक्चरला. तर ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो त्यांना फोन केला की बाबा मला तुमच्याकडून फॅक्टरी बघायची आहे. ते नाही आता आमच्या फॅक्टरीचं मेंटेनन्स चालू आहे. परत फोन केला फॅक्टरीवर बघायची आहे, तर नाही आमच्या फॅक्टरीमध्ये आता स्ट्राईक चालू आहे. मला डाऊट आला काहीतरी, म्हटलं जाऊन बघूया. तर गेल्यानंतर लक्षात आलं की प्रोडक्ट त्या माणसांनी जवळजवळ 50 करोड रुपये टाकून फॅक्टरी टाकली होती, पण एक्सपोर्ट क्वालिटीसाठी जो फ्रेंच फ्राईज लागतो त्याला जो बटाटा लागतो तो बिहारमध्ये उगतच नाही. म्हणजे त्यांनी त्याचा स्वतःचा प्रोडक्ट रिसर्च चुकीचा केला होता. आणि त्यामुळे नंतर लक्षात आलं की बाकीचे जे 3 फॅक्टरीज होत्या त्या सगळ्या गुजरात आणि मेहसाणा नावाच्या गावाच्या आजूबाजूला का होत्या. सो तिथे लक्षात आलं की प्रोडक्ट रिसर्च किती इम्पॉर्टंट आहे, की एक माणसाने चुकी केली आहे ती आपण नाही करायची. मग नंतर अहमदाबादमधली एक कंपनी होती, मेहसाणामध्ये त्यांचं फॅक्टरी होतं, तिकडे जाऊन त्यांना भेटलो मॅन्युफॅक्चररला. त्यांच्याशी पहिले बोलणी केली, रेट ठरवले आणि परत आलो. परत आल्यानंतर मला एक माझा मित्र होता, आम्ही 2-3 मित्र म्हणून काम करत होतो याच्यामध्ये. तर तो बोला तू ॲक्च्युअल फील्डवरती जाऊन काढलं का, समज त्यांनी तुला 70 रुपये रेट दिला आहे, खरंच 70 रुपये रेट आहे का, फील्डवर जाऊन चेक कर. मग मी बॅकवर्क करायला चालू केलं की तो माणूस जो बटाटा घेतो तो कुठल्या शेतकऱ्याकडनं घेतो, शेतकरी जे सीड्स घेतो ते कुठून इम्पोर्ट करतो, ट्रान्सपोर्टेशनला त्याला किती कॉस्ट लागत असेल, की त्याला पॅकेजिंगला किती कॉस्ट लागत असेल. त्याला म्हटलं मला एकदा फॅक्टरी व्हिजिट करू दे. तिकडे फॅक्टरीमध्ये प्रोसिजर्स बघितल्या आणि नंतर लक्षात आलं ज्या गोष्टीसाठी त्याने मला 72 रुपये सांगितले होते त्या गोष्टीला त्याला 26 रुपये लागत होते. तो जवळपास तिप्पट पैसे. मग परत जाऊन त्याच्याकडे बसलो की म्हटलं आता आपण हे रेट फायनल करूया. तुला नाही आपलं रेट तर फायनल झालं आहे. मग त्याला मी सांगितलं की नाही एवढं हे होतं. हे सगळं अंदाजे होतं, मी डेअरिंग केली होती. मग ते फसवू पण शकत होतं किंवा बनवू पण शकत होतं. सगळं त्याला हे दाखवलं की तुला एवढ्याला बटाटा पडतो, तुझं एवढं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे, फ्रीजिंग कॉस्ट एवढी आहे, तुझी ब्लांचिंग कॉस्ट एवढी आहे, तुला पॅकेजिंगला एवढी कॉस्ट लागते. मी म्हटलं तुला 28 रुपये लागतात. तो पटकन मला नाही 32 रुपये लागत आहे. म्हटलं तो 32 रुपये बोलल्यानंतर म्हटलं आता तू सांग. मग तेव्हापासून मग ते रेट कमी मिळायला लागले. मग बेसिकली काय केलं मी, ट्रेड व्हायच्या आधीच प्रॉफिट वाढून घेतलं माझं. क्या बात आहे. पण हे अगेन हे याच्यात नशिबाची दानं पडत गेली, रिसर्च होत गेला, लोक वेळेला गाईड करायला होती, किंवा माझ्याकडे मला असं कोण ट्रेनर असा नाही आहे माझा कोणी की ज्यांनी तुम्हाला सांगितलं की एक्सपोर्ट इम्पोर्ट असं असं कर. पण त्या प्रोसेसमध्ये शिकत गेलो. आणि मी एक गोष्ट केली ती म्हणजे बडबड करण्याची आवड असल्यामुळे एक्सपोर्टर एखादा भेटला की त्याला सांगायचं मला इंटरव्ह्यू करायचा तुझा. त्यावेळेस पॉडकास्ट नव्हते, पण मला मी त्यांना सांगतो मी रेकॉर्ड करतो, मला समजून घ्यायचं आहे. असं करत करत मी जवळजवळ वर्ष 6 वर्षामध्ये मला माझ्या मते मी सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल अशा 128 एक्सपोर्टर्सला भेटलो. बापरे. तर त्यातनं जो मला जिस्ट मिळाला तो खूप स्ट्रॉंग होता. मग दॅट वॉज अ डॉक्टरेट ऑल टुगेदर. कारण प्रत्येकाचे अनुभव होते, प्रत्येकजण काहीतरी करत होतं, प्रत्येकजण चुकत होतं आणि ते लोक मला सांगत होते. सो त्या केसमध्ये नंतर मग एकदा कळलं प्रोडक्ट फायनल झालं, आपलं सप्लायर फायनल झाला, मग बायरकडे गेलो. आता बायर मी त्यावेळेस आपल्याकडे काय होतं, इंडियन एम्बेसी आहे जगभरामध्ये. त्या इंडियन एम्बेसीला तुम्ही मेल केले ते लोक डेटा पाठवतात कोण ते प्रोडक्ट इम्पोर्ट करत आहे. अच्छा. मग त्या इंडियन एम्बेसीचे मी डेटा मागवले. त्यातनं मला एक बांगलादेशमधला बायर मिळाला रिपॉन नावाचा. त्याला कनेक्ट केला. तर तो त्याचं आज करू उद्या करू आज करू असं करत 3-4 महिने गेले.
पण मी फॉलोअप खूप विगरस, म्हणजे मी फॉलोअप करत होतो, छळत नव्हतं पण फॉलोअप करत होतो. तर तो एकदा बोलला की मी मुंबईत येणार आहे एक्झिबिशनसाठी, तर त्यावेळेस आपण भेटूया. म्हणजे ठीक आहे, हा एकच चान्स आहे, करूया मोरोवाला, झाला तर झाला, नाही तर नाही होणार. मी त्याकडे गेलो, त्याला जाऊन सरळ सांगितलं की मी पहिला ट्रेड करतो या माझ्या आयुष्यात, मी याच्याआधी कुठलाही ट्रेड केलेला नाही आहे. मी हे माझं मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे, मी ट्रेडिंग करणार आहे, मर्चंट ट्रेडिंग करणार आहे. पण माझा पहिला ट्रेड असल्यामुळे माझ्यासाठी हा ट्रेड खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तू कदाचित मॅन्युफॅक्चरकडनं घेतलं, त्याच्यासाठी तू त्याच्याकडचे 100 कस्टमरपैकी एक असशील, माझ्यासाठी तू पहिला कस्टमर असशील. त्यामुळे आणि प्लस त्याला मी पूर्ण चार्ट समोर दाखवला की मला प्रोडक्ट एवढ्याला मिळते, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट एवढी आहे, माझं प्रॉफिट एवढं आहे, ह्याच्यात मी कमी काय करू शकतो तर प्रॉफिट, तू मला सांग प्रॉफिट किती कमी करू. आणि लाजे खातर असेल का कशासाठी मला माहीत नाही, त्यांनी मला सांगितलं ठीक आहे ऐसे रहने दो, हम लोग पहिले 5 कंटेनर्स आणि 1 कंटेनर से चालू करते. मी म्हटलं मला तेच हवं होतं. आणि तिकडनं ती पहिला ट्रेड झाला. आणि पहिला ट्रेड मला अजूनही आठवतं, जेव्हा गुजरातवरनं तो निघाला कंटेनर, त्यावेळेस मी त्यावेळेस गाडी नव्हती, बाईकवरती फिरणं असायचं. तो कंटेनर पोर्टला पोचेपर्यंत मी पूर्ण रात्रभर त्या कंटेनरच्या मागे 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 बाईकवर गेलो होतो, कारण पहिला कंटेनर होता. डोक्यात 100 प्रश्न होते की तो पोचेल ना व्यवस्थित, ॲक्सिडेंट झाला तर काय, मध्ये कंटेनर पलटी झाला काय, पूर्ण मुंद्रा पोर्ट ट्रॅक केलं. म्हणजे मी स्वतःहून गेलो, ॲक्च्युली गरज नव्हती त्याची, पण ती उत्सुकतेपोटी गेलो. तो कंटेनर तिकडे पोहोचेपर्यंत भीती अशी होती की अरे खरंच जाईल का नाही, परत ॲक्सिडेंट झाला तर, बुडाला तर काय, हे झालं तर काय. सो बायर बांगलादेशमधला होता, पण त्यांनी मला सांगितलं होतं मला दुबईमध्ये डिलिव्हरी हवी आहे म्हणून. सो त्यांचं काहीतरी इंटरनल हे होतं. तर तसा तो ट्रेड एक्झिक्यूट झाला पहिला. आणि पहिल्या ट्रेडमध्ये मला आठवते, मला साधारणपणे 55-60 हजार रुपयाचं प्रॉफिट झालं होतं, कारण मी एकदम कमी ठेवलं होतं, कारण मला काही पण करून ट्रेड हवा होता. सो दॅट वॉज द फर्स्ट. माझ्या मते मी असेन 21 वर्षाचा वगैरे असेल, मी 20-21. कमाल आहे. त्यामुळे ते गमवायला काहीच नव्हतं ना. पण मग ज्यावेळेला ट्रेड सक्सेसफुल झाला पहिला, आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड अनेकदा केलं, मग नंतर तुम्ही त्या बिझनेसमध्ये गेला, सर्वात टेन्शन कधी आलं होतं, सर्वात जास्त तणाव कधी आला होता की अरे हे गेलं पाहिजे, नाही तर हे काही खरं नाही, हे आपण फार मोठा ह्याच्यावरती एका प्रकारचं सट्टाच लावतो, हे नीट झालंच पाहिजे? एक ट्रेड माझा असं, याचं 2 उदाहरण आहेत. एक ट्रेड माझा झाला होता बनानाचा, केळ्यांचा. आम्ही आपल्या टेंभुर्णीवरनं केळी प्रोक्युअर केली, कंटेनर गेला पोर्टला, आणि कंटेनर आम्हाला माहिती आहे शिप निघाली. शिप UAEला पोचली, आणि पोचल्यानंतर लक्षात आलं त्यात कंटेनरच नाही आहे. आम्ही 6 ते 7 दिवस, त्यात होता बनाना, म्हणजे हायली पेरिशेबल प्रोडक्ट. प्रोडक्टची व्हॅल्यू साधारणपणे होती 16 लाखाची. शोधतोय ट्रॅक होईना. नंतर लक्षात आलं 6 ते 7 दिवसानंतर तो कंटेनर शिपिंग लाईन पोर्टवर विसरून गेली. आणि जेव्हा तो कंटेनर ओपन केला, ते केळ्यांचं शिकरण झालं होतं, पूर्ण डॅमेज झालं होतं. मला ऑफकोर्स शिपिंग लाईननी सपोर्ट केला, इन्शुरन्स होता, त्यातनं ते पैशाचा लॉस झाला नाही, पण त्यावेळेस कळलं की यार असं पण होऊ शकतं. सो तो एक मेजर माझ्या आयुष्यातला एक्सपिरियन्स. आणि दुसरं जे असं होतं प्रोडक्ट की जे व्हायलाच पाहिजे, तर ते म्हणजे भातुकली. हो, पुण्यामधनं मी तांबटाळीमधनं भातुकली सोर्स केली, एक सेट बनवला. मला ना ते प्रोडक्टच्या बाबतीत रिसर्च करायची खूप हे असते, रिसर्च कर, हे ट्राय करू, ते ट्राय करू. तर भातुकली एक प्रोडक्ट असं मला वाटलं की जे कुठल्याही मराठी माणसाच्या जवळच आहे. आणि मी आत्ता जो फोकस करतो आहे, माझा मराठी अक्रॉस वर्ल्ड हे मी जोडण्याचा प्रयत्न करतो आहे. तो म्हटलं भातुकलीमधनं आपण एंट्री करू. भातुकली मी सोर्स केली, माझ्या मते 6,700 रुपये इन्क्लुडिंग पॅकेजिंग, मला ते पूर्ण हे झालं, सेट झाला. आणि आम्ही ई-कॉमर्स US पहिल्यांदा ते सेल केलं. सेलिंग कॉस्ट वा 27,000 रुपये. तर ते होतं की ते करूनच दाखवायचं, काही पण करून. दुसरं माझी एक मैत्रीण आहे, तिच्यावर आम्ही पैठणीची साडी हे केली, आणि पैठणीच्या साडीमधनं आम्ही गाऊन्स क्रिएट केले, जे वेडिंग गाऊन्स असतात. म्हणजे US UK लग्नाच्या वेळेस ते वेडिंग गाऊन्स व्हाईट कलरची, ती ब्राईड असेल ती घालते, जी लग्न तिचं होते. बाकीचे जण पण गाऊन्स घालतात, तर ते त्याच्यात कन्वर्ट केले, त्यात सेलिंग कॉस्ट जास्त मिळाली. सो असे एक्सपेरिमेंट्स भरपूर केलेत आत्तापर्यंत. पण जेव्हा पहिलं शिपिंग झालं, सक्सेसफुल झाला ट्रेड, त्यावेळेला घरच्यांना कधी कळालं की हे काहीतरी वेगळं चालू आहे? पहिलं घरच्यांना डाऊट होता, वडिलांना डाऊट होता, आईला माहिती होतं. आईला सांगितलं होतं, कारण ट्रॅव्हल करायला लागायचं, तेव्हा पैसे नसायचे. तर मग आई फायनान्स मिनिस्टर होतं, त्यामुळे
घरच्यांना आईला अंदाज माहिती होतं, पण काय एक्झॅक्ट करतो ते आईला अंदाज नव्हता. नंतर जेव्हा पहिले पैसे आले त्यावेळेस मग वडिलांना सांगितलं की असं असं केलं आहे. म्हणले ठीक आहे, तर तुला करायचं आहे शेवटी तेच, तर मी काय त्यात बोलू शकतो. मग त्याच्यानंतर मग जेव्हा रेव्हेन्यूज दिसायला लागले, गोष्टी घडायला लागल्या पॉझिटिव्हली, मग तेव्हा निश्चित म्हणजे खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे. पण मला उत्सुकता या गोष्टीची आहे की ज्या वेळेला तुम्ही बिझनेस चालू केला तर त्यावेळेला एवढं म्हणजे मला असं वाटतं की नुकतंच उदारीकरण 95ला चालू झालेलं होतं आणि सोशल मीडिया पण नव्हतं त्यावेळेस, मार्केटिंगला हे नव्हतं. आता इथून ठीक आहे, इथून मी प्रोडक्ट निवडलं, मला समजा एक्स प्रोडक्ट आहे, समजा हे आपण एक्स प्रोडक्ट पकडू, आता हे मला तिकडे न्यायचं इथपर्यंत ठीक आहे. तिकडे बायर्स शोधणं आणि क्रेडिबल बायर शोधणं, कारण मी हा प्रश्न का विचारतो की मधल्या काळामध्ये आम्ही बातम्या करत असतो तेव्हा आम्हाला कल्पना असते, तर ते फ्रॉड बायर तिकडे मिळाले, ते प्रॉब्लेमच झाला, ते पैसेच नाही आले आणि शेकडो लोकांची द्राक्ष आणि खूप सारे सगळं म्हणजे ते पूर्ण नुकसानच झालं ते. तर क्रेडिबल बायर कसा शोधायचा? आता बायर फाइंडिंगच्या ना अनेक टेक्निक्स आहेत, वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, जे मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगतो. मी साधारण 24 टेक्निक्स आहेत ज्या मी वापरतो स्वतः. पण त्यातली एक ऑथेंटिक सगळ्यात जर सांगायचं झाली तर एक्झिबिशन्स, इंटरनॅशनल एक्झिबिशन्स मुंबई, बँगलोर, दिल्लीमध्ये रेग्युलर होतात. त्या एक्झिबिशन्सला असणारी माणसं किंवा येणारी माणसं कुठली असतात? एकतर कुठल्या तरी कंपनीचा परचेस हेड असतो किंवा ते सेलिंगसाठी आलेले असतात. सो तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल तुमचं प्रोडक्ट आहे बनाना पावडर, एक्झाम्पल देतो, तर बनाना पावडर कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जाऊ शकतं? तर प्रोटीन फूड इंडस्ट्रीमध्ये वापरलं जाऊ शकतं, बेकरीमध्ये जाऊ शकतं. सो जेव्हा बेकरीचं एखादं एक्झिबिशन होईल त्या एक्झिबिशनला तुम्ही जा. जिथे मी बनाना पावडरच्या एक्झिबिशनला जाऊन फायदा नाही, कारण मला प्रोडक्ट मिळाले, सप्लायर मिळाला आहे. पण ते प्रोडक्ट कुठल्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जाणार त्याच्या एक्झिबिशनमध्ये गेलो तर त्याचे मॅन्युफॅक्चरर्स मला मिळणार आहेत, जिथे माझं प्रोडक्ट ॲज अ रॉ मटेरियल जाणार आहे. तर तिकडनं मग तिकडच्या परचेस हेडचे नंबर्स मिळतात, कारण आता तिकडे त्यांनी पार्टिसिपेट केले म्हणजे युजली माणसं जेन्युइन असतात. त्यांचे कॉन्टॅक्ट्स मिळाले, कॉन्टॅक्ट्स त्यांच्यावर कनेक्ट केलं, एकदा वाटलं तर ट्रेड होतोय की मग भारत सरकारचे एक अथॉरिटी, ज्याचं नाव आहे ECGC, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. ते लोक, तुम्ही त्यांना बायरचा डिटेल्स द्यायचे, ते तुम्हाला सांगतात त्यांच्यावर ट्रेड करा की नका करू. आणि त्यांनी सांगितलं करा, आणि जर पैसे बुडवले बायरनी, जर समजा बायरने ॲडव्हान्स नसेल दिला, तर जेवढे पैसे त्यांनी बोलले त्याचे 80 ते 85%, कधी कधी 90% पैसे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला देतं. हे मॅक्सिमम लोकांना माहीत नाही आहे. आणि समजा त्यांनी सांगितलं नका करू आणि तरी पण तुम्ही केलं, तर मग तुमच्या नशिबाचे मालक तुम्ही. मला आता तुम्ही गव्हर्नमेंट सपोर्टबद्दल बोललात म्हणून आपल्याला फाउंडेशन आणि त्या सगळ्या कामाकडे यायचं, पण गव्हर्नमेंट कशा पद्धतीनं सपोर्ट करते या बिझनेसमध्ये ॲक्च्युली? म्हणजे लोकांना खरंच काय माहीत नाही. म्हणजे आता इतक्या वर्षामध्ये आम्हाला फक्त इम्पोर्ट एक्सपोर्ट हे 2 शब्द माहिती असतात लोकांना, त्याच्या पलीकडे काही माहीत नसतं. त्यामध्ये काय इम्पोर्ट म्हणजे तिकडून आणायचं इथं विकायचं, आणि एक्सपोर्ट म्हणजे इकडून घ्यायचं आणि तिथं विकायचं. तर असे कुठले फिनॉमिना आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करतं, आणि सर्वात जास्त काळजी काय घ्यायची हा व्यवसाय करताना? ह्या 2 गोष्टी. सगळ्यात पहिलं गव्हर्नमेंटना आता खूप सपोर्टिव्ह झाले, कारण तो नारा दिला ना, लोकल टू ग्लोबल. सो तो करण्यासाठी एक्सपोर्ट्स व्हायला पाहिजेत, आणि अल्टिमेटली एक्सपोर्ट करणं ही देशाची गरज आहे, कारण बाहेरचा पैसा आपल्या देशात आला तर GDP वाढणार, विच इज द बेसिक थिंग. त्यामुळे गव्हर्नमेंटनी प्रत्येक इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीज आहेत, ज्याला EPC म्हणतात, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी अपेडा आहे, मरीनसाठी एमपेडा आहे, केमिकलसाठी केमेक्सिल आहे, फार्मासाठी फार्माक्सिल, असे जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्या इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंटनी EPC क्रिएट केल्यात. आणि एखाद्या प्रोडक्टवरती गव्हर्नमेंटला वाटत असेल की आता आपण इंडियानी फोकस करावं, जसं मखाना, आता मखाना एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल चालू केलं आहे, टर्मरिकसाठी वेगळं चालू केलं आहे, मिलेटसाठी आता चालू करत आहेत. कॅश्यूनट जेव्हा वाटलं होतं तर कॅश्यूनटसाठी होतं, कॅश्यूनट जमलं नाही, बंद करत आहेत. टॉयसाठी आता टॉय असोसिएशन ऑफ इंडिया सही करतात. सो तो एक मेजर सपोर्टिंग प्लॅटफॉर्म राहतो लोकांना की जिथे हे करावं. दुसरं म्हणजे गव्हर्नमेंटने एक्सपोर्टचे डॉक्युमेंटेशन कमी केलेत. आधी मी जेव्हा चालू केलं तर मला आठवतं जीव जायचा, 27-28 डॉक्युमेंट्स असायचे, आता 6-7 डॉक्युमेंट्समध्ये काम संपवून जातं. आधी असं होतं की CAचे हा एक मेजर रोल प्ले करायचा, आत्ता पण करतो, पण आता CAची भीती निघून गेलेली आहे, कारण सिस्टम्स खूप ऑनलाईन सिस्टम्स बऱ्याच झाल्यात. हा एक मेजर गव्हर्नमेंटकडनं सपोर्ट आहे, आणि गव्हर्नमेंट चांगलं सपोर्ट करते. लोकांना असं वाटतं की गव्हर्नमेंट सपोर्ट करेल का, तर हे जेवढ्या EPC आहेत हे इतक्या सपोर्टिव्ह आहेत की तुम्ही गेलात तर ते लोक तुम्हाला बसवतात, समजवतात काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, काय चुका टाळायला पाहिजेत. प्लस या EPC वर्ल्ड एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करतात, त्यांच्याकडे रिक्वायरमेंट्स जनरेट करतात, आणि जे त्यांचे मेंबर असतील त्यांना ते प्रोव्हाइड करतात. सो गव्हर्नमेंट एक्स्ट्रीम लेवलला सपोर्टिव्ह आहे. क्या बात आहे.
आणि मोस्ट ऑफ काळजी कुठल्या गोष्टींची हा बिझनेस करताना घेतली पाहिजे? सगळ्यात पहिली काळजी म्हणजे आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतो की एखादा फॉरेन बायर मिळाला की लोक त्याच्या मागे असं अरे दुबईवरनं बाहेर आला, US वरनं बाहेर आला, आणि त्याच्यात मग ते डॉक्युमेंटेशन्स करत नाहीत किंवा ECGC व्हेरिफिकेशन करत नाहीत, किंवा तो सांगतो ठीक आहे नाही पैसे नंतर देतो, बोलायला चांगला असतो, मग असं वाटतं की नाही ठीक आहे माणूस बोलायला चांगला वाटतं, 20% ॲडव्हान्स देतो, करूया पेमेंट, ट्रेड करूया, आणि तिथे फसतात लोक. दुसरं कारण आहे लोक या इंडस्ट्रीमध्ये येतात प्रॉपर सिस्टीम समजून नाही घेत. एक्सपोर्ट इम्पोर्ट ही कम्प्लिटली प्रोसेस ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये कशानंतर काय होणार आहे ठरलेलं आहे, पण लोक ते बायपास करायला जातात किंवा प्रॉपर ट्रेनिंग्ज आणि कोचिंग न घेता या इंडस्ट्रीमध्ये येतात. टेक्निकल आहे इंडस्ट्री, त्यामुळे ट्रेनिंग कोचिंग घ्यायलाच लागेल. त्याच्याशिवाय या इंडस्ट्रीमध्ये मी असं नाही म्हणणार करता येणार नाही, पण मग बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. सो विथ द राईट ऑफकोर्स, आणि मेंटरशिप किंवा ट्रेनिंग्स गरजेचे आहेत कुठलाही बिझनेस चालू करत असताना. सो या 2-3च गोष्टी ज्या फॉलो करणं गरजेचं आहे. अजून एक मेजर चूक लोक जी करतात ती म्हणजे फेक कमिटमेंट्स. ओके, आता मी समजा ट्रेडर आहे तर मी बाहेरला सांगतो मी ट्रेडर आहे, लोक स्वतः ट्रेडर सांगतो, बाहेरला सांगतो मॅन्युफॅक्चरर आहे, आणि मग कधीतरी का तो बाहेर बोलतो ठीक आहे चल मी व्हिजिटला येतो, फॅक्टरी व्हिजिटला. माझ्या अनेक स्टुडंट्स बरोबर झालेलं आहे असं, आणि मग नंतर आता काय करू. सो ते चुका करणं. माझं म्हणणं की ट्रेडर सांगा, पण तुम्ही कन्व्हिन्स करा त्यांना की तुम्ही त्यांना सर्व्हिस कशी बेस्ट द्याल. अल्टिमेटली एखादा इम्पोर्टर जो तुमच्याकडनं ट्रेडरकडनं विकत घेतो तर त्याची मानसिकता एकच असते किंवा मला प्रोडक्ट माझ्या क्वालिटीप्रमाणे आणि माझ्या एक्सपेक्टेड रेटप्रमाणे कसा मिळेल, दॅट्स इट. त्याला बाकी काही घेणं देणं नाही की तुमची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे, तुम्ही ट्रेडर आहात, मॅन्युफॅक्चर आहात, इज नॉट बॉदर्ड अबाउट इट. पण किती पर्सेंट म्हणजे माहीत नाही म्हणून की लोकांना तुम्ही म्हणालात की 20% पेमेंट केले की लोक आपला माल पाठवायला सुरुवात करतात. काय असतं रेशो, काय डॉक्युमेंटेशन असतं, काय कंडिशन्स काय असतात? पेमेंट टर्म काय असायला पाहिजे हे त्या ट्रेडरनी ठरवणं गरजेचं आहे. ओके, आपल्याकडे सगळ्यात मोठी सजेस्ट म्हणजे तुम्ही काय सजेस्ट करा? कमीत कमी 70% तुमच्याकडे आले पाहिजेत, 70% ते 80%. म्हणजे माझं तर म्हणणं की तुमचं प्रॉफिट भले नंतरसाठी ठेवा, मागताना तर 100% ॲडव्हान्स मागायला पाहिजे पहिली गोष्ट. अगदी वर्स्ट केस सिनारिओ वाटलं तर मग 70% ॲडव्हान्स आणि 30% LC, लेटर ऑफ क्रेडिट नावाचं एक डॉक्युमेंट येतं विच इज अ कन्फर्मेशन बिटवीन द बायर्स बँक आणि सेलर्स बँक. तर बँक कन्फर्मेशन असतात, तर त्यामुळे इट इज ॲज गुड ॲज ॲडव्हान्स. सो त्यामुळे LC आणि याच्यावरती काम करणं सिक्युअर्ड आहे. म्हणजे धोका कमी आहे. धोका कमी आहे. आता सगळ्यात म्हणजे किती देशांमध्ये तुम्ही आतापर्यंत एक्सपोर्ट केलेले आहेत? मी स्वतः म्हणा किंवा माझे जे कन्सल्टिंग क्लायंट्स आहेत, माझे स्टुडंट्स आहेत, असं सगळं म्हणून बघायला गेलं तर आतापर्यंत 64 देश आहेत, 64 ते 68 देशांमध्ये. बापरे. तुम्ही इम्पोर्ट पण करता? इम्पोर्टमध्ये मी चायनामध्ये मेजरली, चायनावरून इम्पोर्ट करतो मेजरली. एक्सपोर्ट तुम्ही काय काय केलेलं आहे? काय केलं आहे? हां, फ्रेंच फ्राईज केलं आहे, अगरबत्ती केली आहे, लहान मुलांचे कपडे केले आहेत, भातुकली केलेली आहे, ब्लेझर्स एक्सपोर्ट केलेले आहेत, नंतर कांदा, पोमोग्रेनेट, बनाना, शेकट्याच्या शेंगा, अनेक प्रोडक्ट केले. म्हणजे आता मला आठवत पण नाहीत काय पण युनिक जर म्हणाल तर फ्रेंच फ्राईज, अगरबत्ती, खेळणी केलेली आहेत बऱ्याच वेगळ्या प्रकारची. भातुकली पण सांगितली. भातुकली. बघा, म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या म्हणजे रोज तुम्ही वापरत असलेली अशी एकही गोष्ट नाही आहे की ती त्यांनी एक्सपोर्ट केलेली नाही आहे. म्हणजे संधी आपल्या आजूबाजूला असते, फक्त तुम्हाला ती ओळखता पण आली पाहिजे आणि तिचा सिस्टमॅटिकली ती डिलिव्हर पण करता आली पाहिजे. त्याच्यामुळे असं नाही आहे की तुम्ही काय एखादी गोष्ट जी आहे, शेवटी असं आहे की ते नजर जे आहे, पारखी नजर ज्याला म्हणतात, तर ती नजरसुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि आजूबाजूला सोड आपल्या शरीरावरती जेवढे प्रोडक्ट आहेत ना सगळे इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट झाले. शर्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट होतात, घड्याळ एक्सपोर्ट केले तुम्ही? UK, युरोप. हो, मी आता तिकडे गेलेलो आहे. लोक आपल्याकडे घेऊन येतात तिकडून, असं मी बघितलंय. म्हणजे खूप चांगल्या ब्रँड, मॅक्सिम, H&M हा जो ब्रँड आहे त्याचा इम्पोर्ट हा बांगलादेश आणि इंडियामधनं आहे. ऐका, आपल्याकडचे जे मी असे हजारो प्रोडक्टची उदाहरणं देऊ शकतो की आपल्याकडे प्रोडक्ट बनतात आणि जातात तिकडे आणि आपली लोक तिकडनं घेऊन येतात. अनेक प्रोडक्ट आहेत. मी साधं उदाहरण देतो, बांबू टूथब्रश म्हणजे नवीन हे चाललेलं आहे. मी काल त्याचं हे बघत होतो, इंडिया मार्टवरती जाऊन बघितलं तर ते 9 रुपयाला मिळते. 9 रुपयाला एक ब्रश. ॲमेझॉन नेदरलँडवरती मी चेक केलं तर त्याचा 10 याचा प्रोडक्ट्स आहे, 90 युरोला आहे, म्हणजे 900 रुपयाला आहे. 900 रुपयाला 10, म्हणजे 90 रुपयाला एक. इथे 9 रुपयाला मिळतं आहे एक प्रोडक्ट.
आपल्याकडचे बांबूचे काय म्हणतात त्याला कप्स, बांबूचे कप्स म्हणा किंवा बांबूचे बॉटल्स म्हणा, आपल्याकडे 60-70 रुपयाला मिळतात. अमेझॉन आणि मी ओपन सांगतो, जाऊन आता अमेझॉनवरती बघितलं तरी तुम्हाला ते 1200-1500 रुपयाला मिळतील. महिलांचे दुपट्टे आपल्याकडे स्टोल्स आपल्याकडे 150 रुपयाला वगैरे मिळतात. गुजरातला वगैरे गेलात, सेम क्वालिटी युरोपियन मार्केटमध्ये, US मार्केटमध्ये तुम्हाला 2500-3000ला मिळतात. बाकीचं सोडा ना, प्राडा चप्पल घेऊन गेलं ना आपलं कोल्हापुरी चप्पल आपल्या लोकांनी कधी लेव्हरेज नाही केलं. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी म्हणून तुम्ही परदेशातून ब्रँडेड म्हणून घेऊन येतात त्या कुठेतरी तुमच्या इथेच आजूबाजूला बनलेल्या असतात. तुम्ही कधी जर दुबईला गेलात, दुबईमध्ये एम्पोरियम्स आहेत, तिकडे वारली पेंटिंग्स असतात. हे वारली पेंटिंग कुठले आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या, पालघर जिल्ह्यातलं यांनी आदिवासींनी बनवले आहेत. ते विचार 120-150 रुपयाला विकतात, ते 5-5 हजाराला तिकडे मिळतात तुम्हाला. एक्सपोर्ट कोण करतात? आपलीच लोक करतात. खूप इंटरेस्टिंग आहे ही चर्चा त्याच्यामध्ये. आता मुद्दा असा आहे की बघा, म्हणजे हा झाला तुमचा व्यवसायाचा पार्ट. व्यवसाय तर सक्सेसफुल चालला होता, सगळं नीट चाललं होतं. मग हे ट्रेनिंग प्रोग्राम आणि मी स्वतः जरी आपण आत्ता भेटत असलो तरी मी तुम्हाला भेटून खूप वर्ष झाली, कारण मी तुमचे व्हिडिओज बघायचो. मला याच्यावरती फीडवरती व्हिडिओ जायचे की इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये करिअर करा वगैरे. सुरुवातीला फ्रँकली मी फार इंटरव्ह्यूजमध्ये पण मी फ्रँकली बोलतो, मला सुरुवातीला अरे काय असं थोडीच असतं की असं थोडी शिकवतात आणि असं थोडी करतात. सो पण नंतर जेव्हा कळायला लागलं, मी पूर्ण ऐकले किंवा काही व्हिडिओज आणि अनियनचे मी तुम्हाला जसं सांगितलं मगाशी की, आणि मी म्हटलं की अरे हे फार इंटरेस्टिंग आहे आणि हे याच्यामध्ये करिअर होऊ शकतं आणि तुम्हाला फक्त कळायला पाहिजे की कुठल्या वेळेला काय घ्यायचं आहे आणि काय विकायचं आहे, कुठं विकायचं आहे, कुठून घ्यायचं आणि कुठं विकायचं हे कळायला पाहिजे. तर तुम्हाला का वाटलं की आता आपण हे जरा सगळ्या जगाला पण सांगितलं पाहिजे? लोक जनरली काय करतात, व्यवसाय एक्सक्लुझिव्ह ठेवतात, त्याच्याबद्दल ते फार वाच्यता. मला ह्याच्यावरनं ट्रोलिंग पण होतं की ज्यावेळेस लोकांचे धंदे चालत आहेत तेव्हा लोकांना शिकवायला लागतात. पण मुळात माझ्या मनात कायम एक गोष्ट होती की मला महाराष्ट्राने खूप दिलं. म्हणजे मी संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक तालुका 2-2 वेळा फिरलेलो आहे आवड म्हणून. आणि ते मनात कुठेतरी होतं की आपण परत काहीतरी देणं लागतो. आणि कोविडमध्ये तो चान्स मिळाला मला. कोविडमध्ये मला ती ऑपॉर्च्युनिटी वाटली की आता आहे, त्यामुळे आपण शिकवायला चालू केलं. मी पहिली बॅच जी केली कोविडमधली, त्याला माझ्या माहितीप्रमाणे मला जे आठवतोपर्यंत 2700 लोक होती, ऑनलाईन लाईव्ह. ती फ्री बॅच होती. हो, त्याला मी 1 रुपया पण चार्ज नाही केला. आणि डोक्यात हेच होतं की फ्री ऑफ कॉस्ट चालवायचं. पण नंतर लक्षात आलं की त्या 2700 पैकी 27 लोक पण नंतर ट्रेड नाही करत आहेत, कारण फ्री होतं, किंमत नव्हती त्याची. आणि मग मी माझे काही मेंटॉर्स आहेत त्यांच्याशी बोलत होते, काहीतरी चार्ज करायला चालू कर जेणेकरून त्या पैशाची किंमत राहील आणि लोक सिरियसली घेतील. नाहीतर तुझा पण वेळ फुकट जाणार, त्यांचा पण वेळ फुकट जाणार. म्हणून मी चार्ज करायला लागलो. मी आजही माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये जर 1200 लोकांचा ट्रेनिंग प्रोग्राम असेल आणि जेन्युअनली काही केसेस आल्या तर मी फ्री ऑफ कॉस्ट लोकांना ट्रेनिंग देतो. आय डोंट चार्ज देम एनिथिंग. माझी जी मेंटॉरशिप आहे ज्याचे चार्जेस 1.5-2 लाख रुपये, मी ते लोकांना फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत. सो इथे इंटेन्शन माझं पैसे कमवणं ॲब्सोल्युटली नाही आहे. पैसा इम्पॉर्टंट आहे का? तर आहे, कारण मला ते आयुष्यभर चालवायचं आहे, मला जगभरात पोचवायचं आहे सगळं. तर त्यासाठी पैसा इम्पॉर्टंट आहे. पण असं कधी नाही ठेवलं की बाबा आपण हेतू एकच आहे की जास्तीत जास्त मराठी बांधवांनी व्यवसायामध्ये यावं. आणि मी एक गोष्ट कायम सांगतो, मी ट्रेनिंगमध्ये पण एक्सपोर्ट इम्पोर्ट पण शिकवतो आणि लोकल बिझनेस पण शिकवतो. कारण माझं एक वाक्य कायम आहे की पैसा अमरावतीतून आला, अहमदाबादवरून आला की अमेरिकेतून आला, पैसा आहे. पहिले पैसा जनरेट करण्याची सिस्टीम हे करा. कारण एकदा ती सवय लागली ना रेव्हेन्यू जनरेट करण्याची इन वन मार्केट, फॉर्म्युला तोच आहे. 1 लाख रुपये कमवायला पण तोच फॉर्म्युला लागतो, 1 करोड करायला पण तोच फॉर्म्युला लागतो. यू जस्ट नीड टू डबल इट अप. सो ती सवय लागणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी मग एक उद्यमी महाराष्ट्राचा घाट घातला गेला, तो सुरू झाला. उद्यमी महाराष्ट्र स्थापन करताना डोक्यात म्हणजे आधी तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम चालू केले आणि मग फाउंडेशन स्थापन केलं? इथे ही फाउंडेशन नाही, आता उद्यमी महाराष्ट्र इज अ कंपनी. इथे हे सोशल फाउंडेशन ज्याच्यावर नाही. सुरुवातीला सोशल थॉट होता, पण कंपनी फॉर्मेशन नव्हती. कारण फ्री द्यायचं होतं ना, त्यामुळे म्हटलं कशाला आपण ऑनलाईन फक्त अवेअरनेस करू आणि लोक ज्यांना ते येतील. नंतर मग त्याची पार्टनरशिप फॉर्म केली, नंतर मग प्रायव्हेट लिमिटेड झाली. उद्यमी महाराष्ट्राचा फोकस मेजरली त्याचं ब्रीदवाक्य पण जे आहे ते महाराजांचं वाक्य जे माझ्या हातात कायम असतं, सर्वांचं पोटाचं लावणे आहे. की प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी मिळणं गरजेचं आहे की तो त्याचं स्वतःचं रेव्हेन्यूज कसे जनरेट करू शकेल. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे, सर्वांचं पोटाचं लावणे आहे. पण ज्यावेळेला तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्स चालू केले, तुम्ही 2700ची बॅच झाली, तर त्याच्यानंतरचा अनुभव काय होता तुमचा? म्हणजे
सो नंतर मग त्या 2700 लोकांना मी भेटायला गेलो. मी जे बोललो की मी महाराष्ट्र 2 वेळा प्रत्येक तालुका फिरलो आहे. कोविडचं थोडंसं रिलीज झाल्यानंतर हे मी त्यांना म्हटलं मी येतो भेटायला. आणि मग मी त्यांच्या इथे जाऊन भेटलो तर लक्षात आलं की हे लोक सिरियस नाही आहेत. काही वेळ नव्हता करायला म्हणून करत होते. नंतर मग मी 2,500 रुपये चार्ज करायला चालू केले. ऑनलाईन 15 दिवसाची बॅच 2,500 रुपये. त्यात लक्षात आलं की लोक थोडीशी सिरियस आहेत. थोडंसं त्यांना जसं जसं ती फी वाढवत जातोय तसं तसं लोकांचा सिरियसनेस, येणारे लोक असं नाही म्हणत की ज्यांनी कमी केलं त्यांचे सिरियसनेस नव्हता, पण तो सिरियसनेस वाढतो, त्यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त होती आहे. तर त्यामुळे मेजर अनुभव मला यातनं आला की लोकांना व्यवसाय करायचा आहे. लोकांना व्यवसाय करण्याची काय म्हणतात तयारी आहे, पण माइंडसेट नाही आहे. व्यवसाय करणं, व्यवसाय असं मला वाटतं, व्यवसाय करणं म्हणजे 90% माइंडसेट आणि 10% स्किल्स. आपल्याकडे स्किल्स जास्त शिकवले जातात, माइंडसेट शिकवलं जात नाही. आणि त्याच्याचमुळे चायना एक नंबरला आहे आणि आपण इंडियन मार्केट इज लेसर. याचं कारण आपले जे एज्युकेशन सिस्टम आहे, आपल्याकडे माइंडसेट शिकवलं जात नाही, आपल्याकडे स्किल्स शिकवले जातात. आपल्या स्किल डेव्हलपमेंटवरती भर आहे, माइंडसेट डेव्हलपमेंटवरती भर नाही आहे. व्हाईस वर्सा चायनाच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये त्यांना ट्रेन केलं जातं ऑन्टरप्रिनर बनण्यासाठी. आपल्या एज्युकेशन सिस्टीम इंग्रजांची देण असल्यामुळे आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये वी आर बीन ट्रेन्ड टू बिकम काय म्हणतात जॉब करणार आहे. हा मेजर डिफरन्स आहे. त्यामुळे मग असं मी माइंडसेटवरती मग काम करायला लागलो. मग जे माझ्या मेंटीज आहेत, माझे ट्रेनिंग्ज आहेत, त्यांना हे जेनेरिक ट्रेनिंग स्किल्स आणि सगळं देतो, पण माइंडसेटवरती मेजर काम करायला लावतो त्यांच्या. की तुम्ही ऑन्टरप्रिनर माइंडसेट जोपर्यंत क्रिएट नाही करत, जर एखादा माणूस दळिद्री माइंडसेटचा असेल, त्याकडे भले गडगंज पैसा असेल, तो राहणार दळिद्रीच आहे. सो मग तुमचं सर्कल कोण आहे, आजूबाजूची लोक कोण आहेत, त्यांच्यावर तुमचं कम्युनिकेशन काय होतं. आर यू टॉकिंग अबाउट पीपल ऑर आर यू टॉकिंग अबाउट वर्क. तुम्ही जर माणसांबद्दल बोलत असाल तर तुमचा माइंडसेट दळिद्री माइंडसेट आहे. तुम्ही जर ग्रोथबद्दल बोलत असाल, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीबद्दल बोलत असाल, मित्रांमध्ये पण, नाही तर बॅक बिचिंग होतं आहे, उगाचंच टाईम वेस्ट होतं आहे. तुमचा दिवस कसा प्लॅन आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की डिसिप्लिन आणायचं म्हणजे 5 वाजता उठा, पण 5 वाजता उठून तुम्ही करताय काय. 5 वाजता उठून तुम्ही 7:30 जर रील्सच बघणार असाल तर त्यापेक्षा झोपा तेवढे 2-2.5 तास एक्स्ट्रा. 5 वाजता उठून तो टाईम कुठे युटिलाइज होतो ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती मग मी काम करायला मेजर चालू केलं. मी आता अजून एक नवीन आम्ही हे करतो ते म्हणजे 12 वर्ष ते 18 वर्ष या मुलांसाठी आम्ही फ्री माइंडसेट ट्रेनिंग चालू करतो आहे. बिझनेस माइंडसेट ट्रेनिंग. नाही तर कोणी असेल, आमचा उद्यमीतला असेल, बाहेरचा असेल, व्यावसायिकाचा माइंडसेट कसा डेव्हलप करायचा. कारण मॅक्सिमम आईवडील आत्ता असे मला भेटतात की आम्हाला नाही करता आलं, आमच्या मुलांना करायचं आहे. पण घरात जर व्यवसाय कसा चुकीचा हेच जर बोललं गेलं जात असेल. इव्हन शेतकऱ्यांच्या मुलांचं काय होतं, शेतकऱ्यांची मुलं येऊन मुंबई पुण्याकडे जॉब करतात कारण लहानपणापासून ते शेतीमध्ये कसे लॉसेस हेच ऐकतायत. पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मुलं शक्यतो येत नाहीत, विदर्भ बाकीच्या याच्यात, कारण त्यांना ऐकायला तेच जात आहे. सो त्या माइंडसेटवरती काम होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर मी मेजरली, आणि मी माझ्याकडनं ते करतो, आय एम नॉट चार्जिंग एक्स्ट्रा फॉर दॅट. मी आता एक रुपयात मिनी MBA नावाचा एक प्रोग्राम मी केला होता गेल्या वर्षी. त्याला साधारणपणे 13,000 लोक लाईव्ह अटेंड करत होती ऑनलाईन. 10 दिवसाचा होता. आत्ता मी जो परत लॉन्च केला आहे 1 रुपयात मिनी MBA, यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. व्यवसाय मी जे MBAमध्ये शिकलो ते 10 दिवसामध्ये व्यवसाय कुठला करायचा आहे डिसाईड कसं करायचं. दिस इज नॉट अबाउट एक्सपोर्ट इम्पोर्ट, हे जेनरिक सांगतोय मी. व्यवसाय कुठला करायचा, की सर्व्हिस कुठली प्रोव्हाइड करायची, हातात असणाऱ्या भांडवलाप्रमाणे कुठले व्यवसाय करू शकता तुम्ही, माइंडसेट काय ठेवायचा, कस्टमर्स कसे जनरेट करायचे, आणि पहिला ₹1,00,000 कसा कमवायचा त्याचा पूर्ण रोडमॅप देतो मी. हे फ्री ऑफ कॉस्ट असतं. त्याला आत्ता मी जो करतोय त्याला साधारणपणे आय थिंक 18,000 लोकांनी रजिस्टर केलेलं आहे, विच इज फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्याच्यामध्ये मी सांगतो की मी ह्याच्या शेवटी काही अपसेल करणार नाही. असं नाही सांगणार की हे आता शिकला तर पुढे शिकायचं असेल तर माझ्या 10,000च्या प्रोडक्टला प्रोग्रामला. इट इज कम्प्लिटली माझं महाराष्ट्राला जे देणं लागतं त्यासाठी करतोय मी. क्या बात. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला हा विषय येतो की तुम्ही ज्याला हे स्किल्स आणि याच्याबद्दल लोकांना शिकवताय, इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल, आत्तापर्यंत किती ट्रेनिंग प्रोग्राम झाले आणि किती लोक तुमच्याकडे त्याच्यासाठी उपस्थित होते ट्रेनिंग प्रोग्राम? ऑफलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आत्तापर्यंत 9 झालेत आणि आता 10वा आम्ही नेस्कोला करतोय 21, 22, 23 नोव्हेंबरला. नेस्को मोठं आहे. नेस्को मोठं आहे. आत्तापर्यंत जे 9 झालेत त्याला प्रत्येकी 1200-1300 लोक असतात आणि नेस्कोला वी आर एक्सपेक्टिंग 3,000 लोक असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतातला एकमेव ट्रेनिंग प्रोग्राम आहे जो मराठीमध्ये होतो. एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग प्रोग्राम आजपर्यंत एवढ्या क्वांटमचा कधीच अख्ख्या जगात झालेला नाही आहे.
आम्ही रेकॉर्डसाठी पण एशिया बुक ऑफ याच्यासाठी रेकॉर्डमध्ये पण आम्ही नोंद करतोय. मी जेव्हा चालू केलं, माइंडसेट जे असतं कसं असतं, जेव्हा चालू केलं तर लोक बोलले एवढी लोक मराठी माणसं येणार नाहीत, पण अपॉर्च्युनिटी जर दिली तर लोक येतात, लोक करतात. सो आत्तापर्यंत 9 झाले आहेत प्रोग्राम्स, 10वा 3000 लोकांचा एक्सपेक्ट करतोय. सो किती 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 लोक आत्तापर्यंत तुमच्या प्रोग्राम्समध्ये मधून त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं बिझनेस आपण फ्लरिश करायचं हे शिकलेत साधारणपणे 23,000 लोक. 23,000 लोक. व्यवसायामध्ये आत्ता किती जण आहेत ते साधारणपणे 14,000-14,500 लोक अजून व्यवसायामध्ये आहेत. करतायत व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्ट. इम्पोर्ट एक्सपोर्टचा करतायत, मग ऍक्च्युअल एक्सपोर्ट इम्पोर्ट करतायत, काही कन्सल्टिंग चालू करतायत, काही ना काहीतरी व्यवसाय. काही लोकांना मी सांगतो की एक्सपोर्ट इम्पोर्टचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू करा. क्या बात. मी स्वतः पोहोचू शकणार नाही सगळीकडे, तर तुम्ही तुमच्या चालू करा. काही लोक वेगवेगळ्या गव्हर्नमेंट्स बरोबर काम करतायत. काही लोक असे आहेत की जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ई कॉमर्सच्या याच्यावरती, मग माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलं, माझ्याबरोबर थोडे दिवस राहिले आणि नंतर स्वतः गव्हर्नमेंट बोर्डमध्ये ई कॉमर्स एक्सपोर्ट्सवरती काम करतायत. तसं असं अनेक मोठी अचिव्हमेंट आहे. 14,000 लोकांमध्ये 14,000 लोक पोटास लागले असतील तर मेजर मोठं काम आहे ते. आणि म्हणजे मला जो विचारत होतं की तुम्ही ज्या वेळेला हे ट्रेनिंग प्रोग्राम्स करताय त्यावेळेला जी लोक ॲक्च्युअल इम्पोर्ट एक्सपोर्ट करत आहेत त्यातलं सगळ्यात कमी वयाचा माणूस आणि सगळ्यात जास्त वयाचा, आणि ते काय एक्सपोर्ट करतात हे पण सांगा. माझ्याकडनं सगळ्यात कमी वयाचं एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकून ज्यांनी व्यवसाय चालू केला तो 12 वर्षाचा मुलगा आहे, प्रथमेश नावाचा. त्यांनी ई कॉमर्सवरनं, पुण्यातला मुलगा आहे, ई कॉमर्सवरती कॉस्मेटिक्स चालू केलं. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युकेला सेल करतो. आणि वयस्कर सगळ्यात असतील तर साठे काका नावाचे एक डोंबिवलीला राहणारे काका आहेत, एक्सपायर झाले ते 2-3 महिन्यापूर्वी. ते ॲग्रिकल्चरमध्ये काम करत होते. ते जेव्हा माझ्याकडे आले तर मला बोलले, ओमकार मी माझ्या आयुष्यातली शेवटची इनिंग खेळायचा विचार करत होते, आयुष्यभर नोकरी केली, आता एकदा तरी व्यवसाय करायची इच्छा होती ती आत्ता पूर्ण करतो. तर त्यांना मी पर्सनली खूप जास्त सपोर्ट केलं होतं, बट ही कुड डू इट. काय एक्सपोर्ट करत होते? बनानामध्ये मेजरली त्यांनी ट्रेड केले, बनाना केला आणि पोमोग्रेनेट्स केले. क्या बात आहे. आणि सक्सेसफुली केले. आणि प्रथमेश कसं काय 12व्या वर्षी एक्झाम झाली कुठली तरी, प्रथमेशपेक्षा श्रेय त्याच्या आईवडिलांना गेलं पाहिजे, कारण आईवडिलांनी प्रथमेश राजूरकर त्याचं नाव, आईवडिलांनी जबरदस्ती पाठवलं ट्रेनिंग प्रोग्रामला आणि सांगितलं एकटा बस, आम्ही येणार नाही बरोबर. सो आणि त्यांनी आय थिंक ई कॉमर्सवरनं चालू केलं. म्हणजे मी एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये पण कसं फेजेस आहेत. तुमच्याकडे जर रेव्हेन्यू कमी असतील, पैसे कमी असतील तर तुम्ही सर्व्हिसमध्ये जा. लोक फक्त आपण आतापर्यंत फक्त प्रोडक्टबद्दल बोलतोय. आपल्याकडे पैसे म्हणजे एखाद्याकडे पैसे नाही आहेत, म्हणजे समजा एखादा कंटेनर पाठवण्या इतपत किंवा एखादं प्रोडक्ट पाठवण्या इतपत पैसे नाही आहेत किंवा काय, सर्व्हिसेसमध्ये जा. सर्व्हिसेसला आपल्या भारताच्या GDPचा 54% भाग आहे सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये जातोय. हो, आणि सर्व्हिसेस कुठल्या एक्सपोर्ट करू त्याचं उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे, म्हणजे माझ्याकडे शिकला नाही पण माझा मित्र आहे, तो बासरी कशी वाजवायची हे शिकवतो ऑनलाईन. बरं. आणि त्याचं महिन्याचा टर्नओव्हर 1.5 ते 2.25 करोड रुपये. बापरे. नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही मार्केट्समध्ये. माझे एक स्टुडंट आहेत जे फक्त इंटरनॅशनल क्लायंट्स करतात, कन्सल्टन्सी देतात, दीपक जोशी नावाचे. त्यांचा महिन्याचा रेव्हेन्यू 18 लाख रुपये. फक्त दुबईतल्या क्लायंट्सला भारतातनं सोर्स कसं करायचं प्रोडक्ट हे शिकवतात, रादर त्याचं कन्सल्टिंग देतात. क्या बात आहे. सो दिस इज अ सर्व्हिस. डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेस देणारे अनेक जण आहेत. ट्रेनिंग, कोचिंग माझ्याकडनं शिकून, मी तर ओपनली माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला सांगतो की माझ्याकडनं शिका, माझा कंटेंट वापरा, तुम्ही नवीन लोकांना शिकवा. क्या बात. त्यातनं एक मुलगा आहे सुयोग वाळके नावाचा, त्यांनी 11,000 रुपयाची नोकरी ती सोडली. माझ्या आत्ता परवाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तो होता, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा आत्ता महिन्याचा ॲव्हरेज रेव्हेन्यू 1.5 ते 2 लाख रुपये. अशा हजारो उदाहरणं आहेत माझ्याकडे, हजारो. आता एक उदाहरण देतोय. कर्नाटकातले एक जण आहेत, मराठी आहेत, जवळगी काय त्यांचं नाव लक्षात नाही. त्यांचं पावडर्सचं हे होतं, म्हणजे फ्रूट पावडर, व्हेजिटेबल पावडर, त्याचं हे होतं. त्यांनी ई कॉमर्सवरनं स्टार्ट केला बिझनेस. ई कॉमर्सवरनं चालू करून पहिल्या महिन्याचा रेव्हेन्यू 14 लाख रुपये विथ 40% प्रॉफिट मार्जिन. ते करत होते, ते चालू होतं. सायमल्टेनियसली एक्सपोर्ट्सवरती फोकस केला. आत्ता त्यांनी मला रिसेंटली सांगितलेली गोष्ट, म्हणजे त्यांना आत्ता एक ऑर्डर आली, ती ऑर्डरची व्हॅल्यू 2,80,00,000 रुपये. पार्थ म्हणून एक माझा स्टुडंट आहे, त्यांनी नेमप्लेट्स ज्या असतात ज्या कॉर्पोरेट्समध्ये वापरल्या जातात, तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण त्याचा इंटरव्ह्यू आहे. पहिला ट्रेड 5,000चा, दुसरा ट्रेड 7,000चा, तिसरा ट्रेड 12,000चा, चौथा ट्रेड 75,000चा
आत्ता एक जर बोलणं चाललंय, तो ट्रेड आहे 20 करोड रुपयाचा, 21 वर्षाचा मुलगा आहे. लीना रावल नावाच्या एक महिला आहेत पुण्यातल्या, इंजिनिअरिंग प्रोडक्ट्समध्ये काम करतात. नंतर एक त्यांची आय थिंक पहिली ऑर्डर त्यांना आली होती $200 ती त्यांनी कन्वर्ट केली डायरेक्टली माझ्या मते $18,000 क्या बात. सो ज्याला करायचं तो कसं पण करणार आहे. इट इज जस्ट दॅट लोकांना पुश लागतो, तो पुश देण्याचं मी काम करतो. मी त्यांचे बिझनेस उभे केले का तर नाही, त्यांनी त्यांचे बिझनेस उभे केलेत. जी सिस्टीम मी सगळ्यांना देतो ती सिस्टीम सगळ्यांना दिली आहे, पण शेवटी नंतर तो माइंडसेट तिकडे कामाला येतो आणि त्याच्यासाठी मग मी आहे सपोर्ट करायला. याच्यामध्ये सगळ्यात जास्त मेजर जर रोल काय प्ले करत असेल तर तो माइंडसेट करतो आणि तुम्ही म्हणाल की डिसिप्लिन मेजर रोल प्ले करतो. आणि त्याच्यामध्ये लोकांना काय आहे ना की आता एक खूप मोठं दरी निर्माण झालेली आहे. एक शहरातली मुलं आहेत आणि खेड्यातली मुलं आहेत आणि एक्सपोजर असेल, अपॉर्च्युनिटी असेल आणि इन्फॉर्मेशन असेल, या 3 गोष्टी जितक्या शहरामध्ये इझी लेवल खेड्यामध्ये अवेलेबल आहेत असं आता इंटरनेटमुळे आपल्याला वाटत नाही. इंटरनेटमुळे पण सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे, तुमच्या हाताशी सगळ्या गोष्टी. बट तुम्हाला जो पुश लागतो किंवा तुम्हाला जे सांगणारे लोक लागतात किंवा तुमच्या आजूबाजूला ज्या केस स्टडीज लागतात किंवा तुमच्या आजूबाजूला एका प्रकारचं गाईड करणारे टॉर्च बेअर ते तिथं उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतं की, कारण मी ग्रामीण महाराष्ट्र बऱ्यापैकी फिरलो आहे, तर त्यांना माहिती आहे की आपल्याला आता काय करायचं आहे. तर कष्ट करू शकतात, ते मेजरली सगळ्या गोष्टी डिसिप्लिननी करू शकतात. त्यांना तो कॉन्फिडन्स नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की गोष्टी कुठल्या पद्धतीनं करायच्या त्याच्या प्रोसेसेस माहिती नाही. आता प्रोसेसेससाठी तुमचा कोर्स आहे, तर तो कोर्स जॉईन करायचा असेल तर कसा करायचा? सो आमच्याकडे ना एक सिम्पल सिस्टम आहे. डिरेक्टली जरी कोणाला की नाही आम्हाला तुमच्याकडे कोर्स जॉईन करायचं, मी सांगतो 4 तासाचं मला जो वर्कशॉप अटेंड कर, ज्याच्यासाठी मी $100 घेतो फक्त. त्या 4 तासामध्ये तुम्हाला प्रोडक्ट कसं निवडायचं, प्रोडक्ट एक्सपोर्ट इंडस्ट्री कशी काम करते, तो यू विल गेट टू नॉलेज ऑफ कम्प्लीट एक्सपोर्ट इंडस्ट्री. तिकडे तुम्हाला ठरवता येतं की तुम्हाला ही इंडस्ट्री तुमच्यासाठी आहे की नाही आहे. प्रत्येक इंडस्ट्री प्रत्येकासाठी नसते, किंवा प्रत्येकाला वाटतं किंवा लांबनं दिसताना गोष्टी वेगळ्या असतात आणि आतमध्ये गेल्यानंतर वेगळ्या असतात. सो ते पहिलं ते बघा की तुम्हाला पॉसिबल आहे की नाही, वाटते की नाही. त्याच्यानंतर 3 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम असतो. 3 दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी प्रोसेस देतो, नॉलेज देतो, गायडन्स देतो, त्यांना वर्षभराचा सपोर्ट देतो. त्याच्यानंतर जर त्यांना वाटलं की माझ्याकडनं पर्सनली माझ्या टीमकडनं हँड होल्डिंग हवं आहे, तर मग माझा एक लाईफ टाईम मेंटरशिप प्रोग्राम आहे की ते मग त्यांना ज्याला वाटतं तिकडे मला मेंटरशिप प्रोग्राम हवा आहे, मग ते लोक मेंटरशिप प्रोग्रामला येतात. आणि काही लोक डिरेक्टली त्या 3 दिवसाच्या ट्रेनिंग प्रोग्राममधनं पण व्यवसाय चालू करतात. एवढ्या वेळ कसं काय मिळतात? इतकी हजारो लोक संपर्क करत असतात किंवा हाऊ यू मॅनेज द टाइम? मी प्रत्येकासाठी वेळ पण काढायचा आहे, स्वतःचा व्यवसाय पण करायचा आहे, ते परत माझा व्यवसाय आता बाय गॉड्स ग्रेस ऑटो पायलटवरती गेलाय बऱ्यापैकी. माझ्या आठवड्यातनं 4 तास हे माझ्या पर्सनल व्यवसायासाठी असतात, बाकी पूर्ण वेळ मी उद्यमी महाराष्ट्रासाठी देतो. आणि मी एक सिस्टम ठेवली, दर 3 महिन्यातनं एकदा मी पूर्ण महाराष्ट्र फिरतो की जिथे मी काही वेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिकडे तुम्ही असाल, तुम्ही माझ्यापर्यंत येऊ नका मुंबईला, मी तुमच्यापर्यंत येतो, पण या. मग तिथे मग त्यांच्यावर 1 to 1 गप्पा होतात, बोलणी होतात, काय त्यांचं चाललंय, कुठे. बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्या सिस्टीम फॉलो केलेल्या असतात, छोटेसे स्क्रू टाईट करायची गरज असते, तर ते त्या मिटिंगमध्ये होतात. इंटरेस्टिंग आहे. आता तुमचा पुढचा प्रोग्राम जो असणार आहे तो कुठल्या कुठल्या शहरांमध्ये असणार? आता नेस्कोमध्ये असेल मुंबईला, मुंबईनंतर 21, 22, 23 नोव्हेंबर. त्यानंतर मग जानेवारीमध्ये पुणे असेल. तर ही गंमत आहे. आता व्यवसाय करायचा असेल तर लक्षात तर एक गोष्ट कन्फर्म आलेली आहे की तुम्हाला अधिक काही म्हणजे थोडं शौर्य लागतं जे त्यांनी दाखवलं, धाडस. कारण की धाडसाशिवाय बऱ्याचशा गोष्टी होत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट डिसिप्लिन आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अभ्यास आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट माइंडसेट आहे. आणि मी त्यांच्या बोलण्यातून मला जे जाणवलं त्या गोष्टी सांगतोय मी. काही राहते असतील. पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे ती जी आहे ती प्रोसेसेस समजून घेणं आहे. 6वी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती की तुम्हाला अचूक कळालं पाहिजे की कशाला मागणी आहे आणि तुम्ही काय करू शकता. 7वी महत्त्वाची गोष्ट हे आहे की तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये ज्याला व्यवसाय करताय त्याला घ्यावयाची काळजी आहे, त्याच्या SOPs त्यांनी सांगितलेले आहेत. 8वी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला हे सगळं केल्यानंतर मला असं वाटतं जमिनीवर राहण्यासाठीची पण गरज आहे ती तुमच्या आजूबाजूच्या संगतीतून आणि तुमच्या आजूबाजूला कोण लोक आहेत त्याच्यातून ती तुम्हाला निश्चितपणे मिळेल, हे पण त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं बघा, मोठी हे आहे की संधी नाहीत असं जे लोक म्हणत आहेत, काहीच नाही आता आजूबाजूला, सगळी हताशा निराशा असं जे लोक सांगत आहेत, किंवा आता काय सरकारनं सगळी जबाबदारी घ्यावी असंही म्हणणारी अनेक लोक आहेत. तर त्या सगळ्यांसाठी मला असं वाटतं की डॉक्टर ओमकार माळींनी एक उत्तर दिलेलं आहे की असं काही नाही आहे. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रांमध्ये काम करत असाल त्या त्या क्षेत्रामध्ये
थोडं निगुतीनं काम केलं, मराठीतला शब्द आहे, निगुतीनं काम केलं, प्रामाणिकपणानं काम केलं, प्रोसेस ज्याला आपण प्रक्रिया म्हणतो त्याच्यावरती विश्वास ठेवलात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आत्मविश्वास न गमावता योग्य वेळेला योग्य ट्रेनिंग घेतलं. ऑनेस्टी का महत्त्वाची? त्यांनी पहिल्याच ट्रेडमध्ये त्यांनी त्या बायरला सांगितले की मी ट्रेडर आहे आणि हा माझा पहिला ट्रेड आहे. तर तुम्हाला तरुण मुलांना पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक, केवळ भारतात नाही, जर परदेशातले लोक विश्वास ठेवत आहेत तर भारतात ते 100% ठेवत आहेत. जसं डॉक्टर ओंकार माळी तुमच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि तुम्हाला उद्युक्त करत आहेत हे करण्यासाठी, तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं प्रत्येक वेळेला काय व्यवसाय म्हणजे शक्य पंजे, व्यवसाय म्हणजे काहीतरी काय 19-20 करणं असं नाही. माझे अनेक उद्योजक मित्र पण आहेत आणि ते अशाच तुम्ही सांगितले त्याच प्रोसेसेस ते फॉलो करतात आणि ते याचबद्दल बोलत असतात. त्यामुळे मला लगेच रिलेट झालं. तर मला असं वाटतं की प्रामाणिकपणा हा खूप मोठा व्हर्च्यू आहे, वरदान आहे, तर ते पण जपलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्यमी महाराष्ट्र ची वर्कशॉप आहे ते त्यांनी सांगितलं 100 रुपयामध्ये वर्कशॉप आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी समजून घ्या की तुम्ही हे करू शकता का, तुमचा माइंडसेट तो आहे का, आणि त्यानंतर मग तुम्हाला जर पुढं जायचं असेल तर मग तुम्ही पुढचं पाऊल उचलू शकता, त्याला जॉईन करू शकता, त्यांचं मेंटरशिप घेऊ शकता, त्यांचं हँड होल्डिंग करू शकता, ते तुम्हाला मदत करतायत आणि तुम्हालाच प्रत्येकाला मुंबईला यावं लागणार नाही. ते महाराष्ट्रभर फिरतायत, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. उद्यमी महाराष्ट्राची वेबसाईट आहे, त्यांच्याशी संपर्क करा. फोन नंबर दिलेले त्यांच्याशी संपर्क करा. ओंकार माळी तिथं उपस्थित आहेत. ते काय सर्वांना पोटास लावण्यासाठी त्यांनी कमिटमेंट ती घेतलेली आहे. तर तुम्ही खरं तर खूप काय दिवसातला सगळ्यात बेस्ट टाईम होता आणि खूप प्रेरणादायक, खूप सकारात्मक गोष्टी आहेत. कारण जगभरामध्ये सगळं नकारात्मक चालू असताना सकारात्मक भेटत अशी कमी असते. त्यामुळं तुमच्या कामाला भविष्यातल्या आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी वेळात वेळ काढून तुमचा 4 तासाचा वर्कशॉप मात्र नक्की अटेंड करेन. आय विल बी हॅपी टू अटेंड दॅट. ओंकार खूप खूप धन्यवाद, तुम्ही मुंबई तकशी बातचीत केली. पाहत रहा मुंबई तक.